हॅलो. तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी मटण बिर्याणी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठे उभे चिरलेले कांदे, 4 ते 5 हिरव्या विलायची, 1 मोठी काळी विलायची, दालचिनी, हे स्टार फूल आणि 4 ते 5 लवंग आणि मिरी. आणि इकडे आहेत तमालपत्र, 4 मोठे मोठे तुकडे केलेले हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे मी मटण शिजून घेतलेलं आहे. तर आता बिर्याणी बनवायला सुरुवात करू. सर्वात आधी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे घातले. जिरे तडतडल्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या घातल्या. त्यानंतर घालायचे आहेत खडे मसाले. सर्व छान तडतडलं त्यानंतर घालायचा आहे कांदा. आता हा कांदा गोल्डन ब्राऊन कलर होतोपर्यंत चांगला परतवायचा आहे. ते कांदा परततोय तोपर्यंत आपण तांदळाची तयारी करून घेऊया. तर बिर्याणीसाठी मी वापरत आहे इंडिया गेट बासमती राईस. तर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे. कांदा आपला छान परतलेला आहे, तर त्यामध्ये टाकूयात मसाले. तर त्यामध्ये मी वापरत आहे सुहाना बिर्याणी मसाला आणि थोडा घरचा मसाला. तर ते सर्व मसाले मी ह्या वाटीमध्ये काढून घेतले होते, तर ते मी यात टाकत आहे आणि परत हलवत आहे. मसाले पण छान परतलेले आहे. आता घालूयात थोडी कोथिंबीर. आता घालूयात भिजत टाकलेल्या तांदळातलं पाणी काढून घेतलं मी आणि तो तांदूळ घातला. हे प्रमाण आहे ते 2 माणसांसाठी आहे. तांदूळ छान परतलेला आहे. मटण शिजताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता जरा प्रमाणातच मीठ टाकून घेते. आता ह्या परतलेल्या तांदळामध्ये मी मटण आणि सूप घातलेलं आहे. एकदा छान हलवलेलं आहे, कारण परत याला अजिबात हलवायचं नाही आहे. आणि वरतून कोथिंबीर टाकते. त्याचबरोबर 1 चमचा तूप टाकणार आहे मी यात. हे पूर्ण उकळलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवणार आहे 20 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी झाकण उघडलेलं आहे. बघू शकता बिर्याणी पूर्णपणे शिजलेली आहे. ओके, आता ताट बनवून घेऊयात. बिर्याणी, दही, कांदा आणि लिंबू या जेवण करायला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा.